विधिमंडळ सदस्याच्या फोटो सेशनला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी उशीर केल्यानं तब्बल 1 तासानंतर फोटो सेशन करावं लागलं। आमदारांना ताटकळत बसावं लागल्यानं विरोधकांनी नाराजी व्यक्त केली। मुख्यमंत्री आले नव्हते तर उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या खुर्चीत बसावं असंही नाना पटोले यांनी म्हटलंय। आमदारांच्या फोटो सेशनला मुख्यमंत्र्यांचा उशीर। फोटो सेशनसाठी प्रोटोकॉल न पाळल्याचा विरोधकांचा आरोप। फोटो सेशनवरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांची फिरकी। विधिमंडळ सदस्याच्या फोटो सेशनवरून हिवाळी अधिवेशनात मान अपमान नाट्य रंगलं। फोटो सेशनसाठी सकाळी 11 वाजताची वेळ विधिमंडळ सदस्यांना देण्यात आली होती। आमदार फोटो सेशनसाठी रांगेत उभेही राहिले होते, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा तिथं पत्ताच नव्हता। त्यामुळे फोटोसाठी आमदार मुख्यमंत्र्यांची वाट पाहत राहिले। शेवटी मुख्यमंत्री येणार नाही याचा निरोप पाठवण्यात आला। ज्यांना निरोप मिळाला ते सभागृहात परत गेले, ज्यांना निरोप मिळाला नाही ते बाहेरच ताटकळत उभे होते। जयंत पाटलांनी याबाबत अध्यक्षांसमोर जाहीर नाराजी व्यक्त केली। आणि यावेळी कधीही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातले सदस्य उशिरा आले असं कधी झालं नाही। की आपण सगळे आमदार महोदय उपस्थित असताना त्यात सिनियरिटीचा तर काय उल्लेखच नाही। तिथं मंत्री पुढे आहेत, जे मंत्री पहिल्या टर्मला दुसऱ्या टर्मला निवडून आलेले आहेत ते पहिले पुढे बसणार। जे सिनियर आमदार आहेत त्यांनी कुठं उभं राहायचं याच्याविषयी काही मार्गदर्शन नाही। मुख्यमंत्री आले नव्हते, किमान उपमुख्यमंत्र्यांना त्यांच्या खुर्चीत बसून फोटो सेशन केलं असतं असा टोला नाना पटोलेंनी लगावला। दोन्ही उपमुख्यमंत्री आले नाही तिथं, हे आले असते तर खुर्ची खाली होती ना मुख्यमंत्र्यांची अध्यक्षमध्ये, एक बसून गेले असते तिथं। तशी स्पर्धा चालूच आहे अध्यक्ष महाराज, तर हे होऊन गेलं असतं या निमित्तानं। शेवटी तासभर उशिरानं 12 वाजता फोटो सेशनला सुरुवात झाली। वादविवाद बाजूला ठेवून सर्व आमदार आणि मंत्र्यांसोबत फोटो सेशन पार पडलं। यावेळी रांगेत उभे राहताना आमदार हास्य विनोद करत होते। खेळीमेळीच्या वातावरणामुळे विरोधकांची नाराजीही कुठच्या कुठं पळून गेली होती। कॅमेरामन विनीत पेडणेकर आणि निकेश मोरेसह चेतन नावरे, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।